नमस्कार, मी समीना फैयाज पठाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुंगले वस्ती, तालुका बारामती, जिल्हा पुणे। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता दुसरीतील स्तर 4 विषय गणित बघणार आहोत। यामध्ये आपण संख्यांवरील क्रिया बघणार आहोत। दैनंदिन जीवनामध्ये 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येणे। आता उत्तर 18 येईपर्यंत। तसेच अध्ययन निष्पत्ती आहे की 0 ते 4 पर्यंतच्या अंकांची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणे। आता विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येणे। यासाठी मुलांनो तुम्हाला 9 पर्यंतचे अंक माहिती आहेत। सांगा बरं हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9। व्हेरी गुड। आता हे आपल्याला माहित आहे। आता आपण याची बेरीज करणार आहोत। माझा एक अनुभव आहे की विद्यार्थ्यांना पैशांच्या स्वरूपात जी आपण बेरीज वजाबाकी घेतो ती पटकन येते। मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांना सुद्धा पैशांचं आकर्षण असतं। चला तर मग आपण एका दुकानात जाऊया। येणार ना माझ्या बरोबर? आता बघा, आपण एका दुकानात आलो आहोत। इथं सिस पेन्सिलची किंमत किती दिली आहे? 5 रुपये। ठीक आहे। हे खेळणं आहे बघा। या एका खेळण्याची किंमत किती दिली आहे? 10 रुपये। एका खोड रबरची तसेच एका शॉर्पनरची किंमत किती दिली आहे? 2 रुपये। ही रंगपेटी आहे। चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला? मग ह्या रंगपेटीची किंमत आहे 7 रुपये आणि ही पट्टी आहे त्याची किंमत आहे 3 रुपये। चला तर मग आता मी राजूला बोलवते। राजू इकडे ये बरं। आता तुला ह्या दुकानातून काय घ्यायचे आहे? मला खेळणं घ्यायचं। ओके, घे बरं। खेळणं किती रुपयाचं आहे? 10 रुपये। 10 रुपये। राजूने जे खेळणं घेतलं त्याची किंमत आहे 10 रुपये। व्हेरी गुड राजू। हे 10 आपण असे लिहितो। आता अजून तुला काय पाहिजे दुकानातून? मला पेन्सिल। ओके, पेन्सिल घे बरं। पेन्सिलची किंमत किती आहे? 5 रुपये। 5 रुपये। आता बघा, राजूने 10 रुपयाचं बाहुला घेतला आणि 5 रुपयाची पेन्सिल घेतली। राजू, तू दुकानदाराला किती रुपये देशील? 15 रुपये। मला हे दाखव बरं। बरोबर, राजूने दुकानातून 15 रुपयांची खरेदी केली। शाबाश। आता मी ना अंजनाला बोलवते। अंजना इकडे ये बरं। आईने अंजनाला 10 रुपये दिले आणि आता अंजना दुकानात जाणार आहे। आता दुकानात गेल्यानंतर अंजना 10 रुपयाचं काय घेते ते आपण बघूया। अंजना, तू काय घेशील? एक रंग खडूची पेटी घेणार आहे फक्त। ठीक आहे, अजून काय घेतेस? अजून एक खोड रबर घेते। हा, आता मला सांग, रंगपेटीची किंमत किती आहे? 7 रुपये। 7 रुपये आणि खोड रबरची किंमत किती आहे? 2 रुपये। दोन्ही मिळून किती झाले? 9 रुपये। 9 रुपये। आणि अंजनाला आईने किती रुपये दिलेत? 10 रुपये। 10 रुपये। आता सांगा अंजना, दुकानदार तुला किती रुपये परत देईल? मी 10 दिल्यानंतर दुकानदार 1 रुपया मला परत देईल। ओके, आता दुकानदार तिला 1 रुपया परत देईल। व्हेरी गुड अंजना। आता ही झाली बेरीज आणि वजाबाकी, म्हणजे पैशांच्या सहाय्याने विद्यार्थी बेरीज आणि वजाबाकी खूप छान करतात। तसेच पहिलीतले विद्यार्थी सुद्धा पैशांच्या मदतीने 3 अंकी संख्यांचा सुद्धा त्यांना हिशोब करता येतो। जसे 500ची नोट, 200ची नोट, ह्याचा व्यवहार विद्यार्थी खूप छान करू शकतात। आता आपण ह्याच्यासाठी एक शाब्दिक उदाहरण घेऊया। माझ्याकडे 3 बाहुले आहेत। मी आता ते राजूला देणार आहे। राजू इकडे ये बरं। राजूला मी 3 बाहुले दिले। आता राजू 2 मण्यांच्या माळा घे। आता सांग, तुझ्याकडे किती वस्तू झाल्या आहेत? 5। मोज। 1 2 3 4 5। व्हेरी गुड। राजूकडे आता किती वस्तू झाल्या आहेत? 5। ही झाली बेरजेची संकल्पना। आता माझ्याकडे 6 पेन्सिली आहेत। 1 2 3 4 5 6। आता ह्यातील मी आहे ना 2 पेन्सिली
बक्षीस म्हणून विजयला दिले. विजय ये बरं इकडं. त्याचा परीक्षेत पहिला नंबर आला आहे हा. थँक्यू मॅडम. आता सांग विजय, मी तुला 2 पेन्सिली दिल्यानंतर माझ्याकडे किती पेन्सिली शिल्लक राहिल्या? 1 2 3 4. व्हेरी गुड. आता माझ्याकडं 4 पेन्सिली शिल्लक राहिल्या आहेत. आता मी अंजनाला पुढं बोलवते. अंजना, हे किती आहेत? हे 7 हा, आणि हे 9. किती आहेत? हे 9. ठीक आहे. आता तुला ह्या दोघांची बेरीज करायची आहे. बेरीज करायची म्हणजे तू काय करणार? 7 मध्ये 9 मिळवणार. मिळवणार. व्हेरी गुड. आता मला करून दाखव बरं. 7 मध्ये 9 मिळवून दाखव. 7 आणि 9 16. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिला. तिच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. आता माझ्याकडे हे किती आहेत? 7. राजू इकडे ये बरं. आणि हे किती आहेत? 5. आता मला 7 मधून 5 कमी करून दाखव. म्हणजेच आपण कोणतं चिन्ह वापरणार? वजाबाकीचं. चल, आता 7 मधून 5 वजा करून दाखव. किती राहतील? 2. शाबाश. राजूसाठी आपण टाळ्या वाजवूया. अशा प्रकारे आपण मुलांना वेगवेगळी उदाहरणे सोडवण्यास देऊ शकतो. आता शाब्दिक उदाहरणांमध्ये आपण त्यांना गोष्टीरूप उदाहरणे देऊ शकतो. जसे की माझ्याकडे 4 खोड रबर आहेत आणि त्यातील 2 खोड रबर त्याने त्याच्या मित्राला दिले. आता सांगा त्याच्याकडे किती खोड रबर शिल्लक राहिले? 2. व्हेरी गुड. आता समजा माझ्याकडे 6 पट्ट्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. त्यातल्या माझ्या 3 पट्ट्या हरवल्या म्हणजे कमी झाल्या. कमी करणेच म्हणजे काय? वजाबाकी करणे. आता माझ्याकडे किती पट्ट्या शिल्लक राहिल्या? 3. 1 2 3. व्हेरी गुड. मी आता राजूला 15 रुपये देणार आहे आणि ते 15 रुपये घेऊन त्यातले 5 रुपये अंजनाला देणार आहे. अंजनाला 5 रुपये दे बरं का. आता अंजनाकडे किती रुपये झाले? 5 रुपये. आणि राजूकडे किती रुपये झाले? 10 रुपये. आता राजूकडे सुरुवातीला 15 रुपये होते. त्याने अंजनाला 5 रुपये दिल्यानंतर आता राजू तुझ्याकडे किती शिल्लक राहिले? 10 रुपये. व्हेरी गुड. आता ते 10 रुपये ना तू मला परत दे बरं. आता सांगा राजूकडे किती पैसे शिल्लक राहिले? 0. काहीच नाही. राजूने मला 10 रुपये दिले बरं का. आता अंजना, तुझ्याकडचे जे 5 रुपये आहेत तू दुकानात जाऊन एक सिस पेन्सिल घेऊन ये. सिस पेन्सिल कितीला आहे बघ बरं? 5 रुपये. 5 रुपयाला. अंजनाने एक सिस पेन्सिल 5 रुपयाला घेतली. आता अंजनाकडे किती रुपये शिल्लक राहिले? 0. अंजनाने 5 रुपयाची पेन्सिल घेतली. आता मी तुम्हाला काही उदाहरणे देणार आहे. ती तुम्ही घरून सोडवून आणा. एका झाडावरती 5 पक्षी बसले होते. त्यातील 2 पक्षी उडून गेले. आता सांगा झाडावर किती पक्षी शिल्लक राहिले? उडून गेले, कमी झाले, उरले, शिल्लक राहिले. म्हणजेच तुम्ही कोणती क्रिया करणार? वजाबाकी. हे गणित व्यवस्थितरित्या मांडून कोणती गोष्ट तुम्हाला दिली आहे आणि तुम्हाला कोणती क्रिया करायची आहे त्यासाठी योग्य चिन्हांचा वापर करून तुम्ही उदाहरणे आपल्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.